साहेब माझ्याकडे करा. डीसीपी साहेब आता आम्ही डीसीपी साहेबांकडं सोमवारी जाणार आहेत, पत्र देणार आहेत, निवेदन करणार आहेत. एवढं सगळं करूनही त्यांनी केलं नाही तर मग आंदोलन करणार आहे. आंदोलन करून तुम्हाला न्याय मिळेल का, या तुमची अजून काय मागणी आहे की? मिळालाच पाहिजे, कारण का आम्ही न्याय मिळण्यासाठीच जातो, तेवढ्या महिला घेऊन किंवा आमचे भाऊ भगिनी घेऊन जातो, तर न्याय मिळालाच पाहिजे. आणि मिळेल अशीच अपेक्षा आहे. मिळेल अशीच आम्ही अपेक्षाने जाणार आहे. काल जी घटना घडलेली त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? आपल्या इथं CCTV कॅमेरा नाही आहे. जे भाडेकरी आहेत ते भाडेकरांचं कागदपत्र बघतात की भाडेकरी इथले आहेत की प्रॉपर बाहेरचे आहेत. ते असे दादागिरीने बोलतात की स्वतःचंच घर आहे असं बोलतात, आणि भाडेकरी इथं असतात आणि घरमालक बाहेर राहतो, आणि जे बाजूला राहतात त्या लोकांना किती त्रास होतो, याच्यावर त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. चौकी यामध्ये पोलीस स्टेशनला काय तुम्ही असं निवेदन दिलंय का की भाडेकरांची चौकशी करावी, या मालकांना नोटीस पाठवावी? हो दिलेले आहेत आम्ही, पण पोलीस त्याच्यावर काय अजूनपर्यंत दखल घेतलीच नाहीये. तर आता परत आंदोलन आम्ही काढणारच आहे, मोठं जास्त प्रमाणे जास्त काढणारच आहे. आता DCP साहेब काय म्हणतील त्याच्यावर आम्ही निर्णय घेणारच. त्यामध्ये तुमच्या आता DCP साहेबांना काय मागणी करणार आहे? DCP साहेबांना म्हणणार आपल्या इथे CCTV नाहीये, चौकी नाहीये, आणि भाडेकरांना तुम्ही जे ठेवताय ते भाडेकरी कुठले आहेत, काय आहे, त्यांचे डॉक्युमेंट जर क्लिअर असतील तर तुम्ही ठेवू शकताय, असा काही प्रॉब्लेम नाही. आणि भाडेकरांमुळे कलवड इतकं बेकार झाले की राहणं मुश्किल झाले आपल्या कलवडमध्ये. मी सामाजिक कार्यकर्ता रफिक शेख, कलवड वस्तीमधला स्थानिक. आज बघितलं असेल, कलवड वस्तीमध्ये वारंवार घटना होत आहे की लहान लहान मुली या महिलावर छेडछाड या पासपोर्टचे गुन्हे दाखल हे किती दिवस चालणार आहे. आता मी वारंवार मागणी करत असतो की आता गेल्या टायमेला पण मी DCP ऑफिसमध्ये आंदोलन घेण्यात आलेलं होतं की महिलांना छेडछाड होती, महिलांवर बलात्कारचे जो केसेस होत्यात त्या विषयामध्ये मी त्याच्यावर आंदोलन घेण्यात आलं होता. आज बघितलं असेल की आज पण की 5-6 घटना व्हायला लागले. हे कशा पद्धतीने व्हायला लागले, का गुन्हेगारी वाढायला लागले, याची चौकशी या DCP साहेबांनी, या लव्हा पोलीस स्टेशननी हे घेणं गरजेचं आहे. आज बघितलं असेल की एक तुम्ही लहान लहान मुलीचे केसेस पोलीस स्टेशनमध्ये बघितलं, लव्हा पोलीस स्टेशनमध्ये किती वारंवार घटना व्हायला लागली. याची चौकशी तुम्ही का नाही करत? याचे तुम्ही आता पोलिसाचा गस्त वाढायला पाहिजे. या पोलिसाचा गस्त आजपर्यंत वाढलेला नाही आहे. पोलीस चौकीची आम्ही वारंवार मागणी करते की कलवडमध्ये पोलीस चौकी करा, कलवडमध्ये एक गुन्हेगारी आम्हाला मुक्त करा. की कलवडमध्ये भाडुतरी जास्त प्रमाणे वाढलेले, ते जास्त वाढल्यामुळं ते गुन्हेगारी वाढत आहे की बाहेरचे लोक आणि बाहेरचे गुन्हेगारी या कलवड भागामध्ये स्थानिक व्हायला लागले, आणि स्थानिक होण्यामुळं गुन्हेगारी वाढायला लागली. याची चौकशी होणं गरजेचं आहे. मी वारंवार DCP साहेबांना पण आम्ही निवेदन देणार आहे, वारंवार आम्ही त्यांना सांगणार आहे की कलवडमध्ये जेव्हापर्यंत पोलीस चौकी होत नाही ही घटना थांबणार नाही. की ही घटना तुम्ही बघितलं असेल, एक घटना गेल्या टायमीला पण झाली होती, ती पण 4-5 घटना घडली होती, असे लहान लहान पोरावरच झाली होती. आज पण बघितलं असेल 4-5 घटना घडलेली. कलवड भागामध्ये हे टार्गेट लहान लहान मुलीला 4-5 घटना व्हायला लागली, तर हे पोलीस झोपले का? पोलीस प्रशासन काय करत नाही का? पोलीस प्रशासन या आरोपीची धिंड काय न काढत? पोलीस प्रशासनाने पोलिसाचं वचक का नाही ठेवलेलं आहे? पोलिसाचं वचक ठेवण्यासाठी गज का नाही वाढवलं की चौकामध्ये DBची टीम, या चौकामध्ये जो झुंड थांबलेले ते झुंड मुक्त का नाही करत? जो पानपट्टी वाढलेली, तो तुम्ही बघितलं असेल, किराणा माल जेवढी वाढले नसेल तेवढी पानपट्टी वाढलेली. पानपट्टी वाढल्यामुळं तर जो नशाखोरी, जो गुन्हेगार पोरं त्या ठिकाणी त्या पानपट्टीशिवाय थांबतात की आमच्या महिला जो भाजीपाल्याला जातात त्यांची सुरक्षा आहे का? ते चौकशी करणं हे पोलिसाचं काम आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की चौकामधले धिंड काढा, चौकामधले जो गुन्हेगारी पोरं थांबत असेल ते पोरं तुम्ही मुक्त करावा. की आमच्या कलवडमध्ये की गुन्हेगारी मुक्त कसं होईल ह्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी. की ही घटना की जास्त वाढलेली. आता आमच्या असं प्रश्न पडले की माझी मुलगीला मी रस्त्याला पाठवू का नको? माझी मुलगी या माझी बायको माझी बहिणीला रस्त्यावर पाठवल्यावर त्यांच्यावर गावा बलात्कार होईल आणि त्यांच्यावर अशी काय घटना होईल ते की कल्पना नाही. आज माझ्यावर माझी बहीण मरलेली. आम्ही सर्व पोलीस आयुक्त म्हणतात की आमची लाडकी बहीण आहे, मंत्री साहेब म्हणतात की दादा सर्व म्हणतात की लाडकी बहिणाचं सुरक्षा आम्ही घेतलंय.
लाडकी बहिणं आमच्या कलवडमध्ये राहिलेलीच नाही, लाडकी बहिणीवर कुठली सुरक्षा राहिलेलीच नाहीये. पोलिसाचा जो प्रश्न पडतोय की ह्या पोलीस प्रशासन कुठं तर हलगर्जीपणा व्हायला लागली का, की ही घटना कशाला वारंवार व्हायला लागली, याची चौकशी होणं गरजेचं आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण ह्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे की ही घटना का होते, ही घटना कशामुळे होते, ही घटना पोलीस चौकी हे गरजेचं आहे का. आम्ही तर मागणी करतो स्थानिक असून की वारंवार पोलीस स्टेशनला मागणी करतोय की पोलीस चौकी करा, पोलीस चौकी करा. पोलीस आम्हाला म्हणतात जागा द्या, जागा द्या. आम्ही जागा कसं देणार, पोलीस चौकीचं मागणी करणारा आम्ही चुकीचं काय. आता आम्ही मागणी करतोय तर आम्हाला जागेचा प्रश्न मांडायला लागला, आमचं तोंड बंद करता, हे चुकीचं आहे. मग काय तुम्ही आता तुमची भूमिका काय आहे, पुढची रणनीती काय तुमची, या तुम्ही काय निवेदन वगैरे दिलेलं आहे का? बघा, आम्ही गेल्या टायमेला आम्ही आंदोलन केलं होतं DCP साहेबांसमोर की आम्हाला इथं पोलीस चौकी पाहिजे म्हणून, महिलांची सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही DCP साहेबांना आंदोलन केलं होतं. अजून एक वेळा आम्ही सोमवारी आम्ही सर्व महिला आणि सर्व स्थानिक लोक आम्ही आवाज उचलणार आहे की आमच्या महिला सुरक्षा प्रश्न पडलेले, माझी मुलीचे सुरक्षाचा प्रश्न पडलेले. आम्ही DCP साहेबांना जाब विचारणार आहे की आम्हाला कलवडमध्ये सुरक्षा देणार का नाही, आम्हाला कलवडमध्ये पोलीस चौकी देणार आहे का नाही, तर आम्ही याची सुरक्षा आम्ही मागणी करणार. याच्या निवेदन देऊन आम्ही त्यांचा प्रश्न मांडणार आहे. नाही मग त्यांनी पूर्ण केलं तर आम्ही CP साहेबांसोबत आम्ही बेमुदत सर्व स्थानिक आंदोलन करणार आहे, याची गावे घ्या. काय सांगाल की सुरक्षा राहिलीच नाहीये, तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर, तुम्ही काय पावलं उचलणार आहे? आपल्या इथं भाऊ चौकी झालीच पाहिजे मेन म्हणजे, आणि पानटपरे त्या बंद झाल्या पाहिजे. आणि आपले CCTV कॅमेरे म्हणजे मेन चौकामध्ये आता काहीतरी गुन्हेगारी झाली तर आपण कुठं ह्याचं हे करणार, तर हे गुन्हेगारी वाढली म्हणजे तर लोक म्हणतात की तर नाही कॅमेरे नाही, चला बाबा कसं पण राहा, कसं हे कर. जर कॅमेरे असतील तर लोक घाबरतील. म्हणजे ह्याच्यावर नागरिक थोडं गंभीरपणाने बोलू शकतो की CCTV कॅमेरे तुम्ही चेक करा, इथं माझ्या मुलीचं आज असं झाले किंवा माझ्या भगिनीचं असं झाले तर तुम्ही चेक करू शकता. असा एक आपल्याला पाठपुरावा तिथं भेटेल. गेले काही दिवसापासून भाडेकऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढते. हे खरंच भाडेकऱ्यांच्यामुळेच गुन्हेगारी वाढली आहे की अजून काय याचं हे केलेलं आहे? भाडेकरांमुळेच वाढते, कारण का इथले स्थायिक लोक असं करू शकणारच नाहीत. भाडेकरी बाहेरून आलेले आहेत, त्यांचं काही घरमालकांनी त्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक केले नाहीत. पैशासाठी त्यांनी ठेवलेलं आहे, पण पैशासाठी किती मोठा हा बेकार झाले कलवड की बाहेर पडायची आता चोरी झाली आम्हाला. पण भाडेकरी मालकांनी ठेवलेल्या भाडेकरींना आता उद्या गुन्हेगारीत वाढेल, मालकांचं पण ते नाव समावेश करणार का ते DCP साहेबांच्या? करणार ना, आम्ही म्हणणार भाडेकरांमुळेच झाले. घरमालक असतील त्यांना तुम्ही बोलवून घ्या, तुम्ही त्यांचे काय डॉक्युमेंट असतील काय असतील हे तुम्ही चेक केले का, कुठला भाडेकरी आहे काय आहे हे तुम्ही केले का व्यवस्थित. 2 दिवसापासून घटना घडत आहे, आतापर्यंत किती पोलिसांनी या ठिकाणी पडताळणी केली, या तुमच्याकडे पाहणी करण्यासाठी, या तुमच्याकडे विचारपूस करण्यासाठी आले होते का? पोलीस आज जर झालं भाऊ तर उद्या कुणीच पोलीस येत नाही. फक्त एक दिवस दाखवतात की आम्ही गस्त हे करतो म्हणून, पण दुसऱ्या दिवशी कुणी इथं कलवडमध्ये येत नाही.